नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल। या वणी विधानसभा मतदारसंघामध्ये मारेगाव, झरी-जामणी आणि वणी या 3 तालुक्यांचा समावेश आहे आणि या 3 तालुक्याचं मिळून वणी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आलेला आहे। कधी काळी वणी हा बालेकिल्ला काँग्रेसचा मानला जायचा, मात्र गेल्या 10 वर्षापासून इथे भाजपचं आमदार निवडून येत आहेत, भाजपचं आमदार प्रतिनिधित्व करत आहे। नेमकं या मतदारसंघामध्ये कुठले प्रश्न सुटले, कुठले प्रश्न सुटले नाही, आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सर्वात पहिले बोलण्यासाठी काही महिला आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मतदारसंघातल्या काय सांगाल, तुमच्या काय समस्या आहे? मी ग्रामीण भागातली आहे आणि माझी समस्या, एक शेतकरी आहे मी, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जे अनुदान देतात सर्वांना मिळालं असा जो तुमचा टाव आहे तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे। मला 17, 18 आणि 19मध्ये मी रेग्युलर कर्जदार आहे, परंतु अजून माझ्या खात्यावर 50,000 जमा झालेले नाही। कारण काय, तर त्या पावतीमध्ये माझं गाव वणी, तालुका अकोट आणि जिल्हा अकोला असं त्या विशिष्ट क्रमांक जो येतो त्या पावतीवर चूक झालेली आहे। नक्कीच 50,000 रुपये शेतकऱ्यांचं अनुदान अजूनही जमा झाल्या नसल्याची ओरड मतदारसंघातील महिला शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसते। ताई, वणीमध्ये नेमकं काय समस्या आहे, काय सुटलेलं आहे, काय सांगशील? वणीमध्ये सगळ्यात मोठं कारण हे आहे की मागचे 10 वर्ष झाले आमचे आमदार साहेब ना पाण्याची समस्या सोडवून घेत, ना इथच्या लोकांची समस्या सोडवून घेत, आणि इथे जे मेन समस्या आहे लोकांच्या येवण जावणची म्हणजे रोडची, त्यांनी कोणतेही रोड आजपर्यंत सुधरवलेले नाही। आता हल्लीच वणीमध्ये पूर्ण रोड सुधरवण्याची प्रक्रिया त्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्याही रोडमध्ये भक्कम प्रमाणात घोटाळा असा आढळून येत आहे। आणि शिवाय कचऱ्याची समस्या, घाणीची समस्या आमच्या वणीकरांमध्ये, जर गुरुनगरचा एरिया पाहिला तिकडचा, तर इतकी समस्या आहे। आमदारांनी नेमकं काय केलं, तुमच्या अपेक्षा काय होत्या आमदारांकडून? त्यासमोर एवढी मोठी नाली आहे, माझं लग्न होऊन 29 वर्ष झाले, ते नाली जशीच्या तशीच आहे। आम्ही निवेदन देऊ थकून गेलो। नक्कीच नगर परिषदेनं दुर्लक्ष केलेलं आहे। या अर्थ स्थानिक आमदाराचा नगर प्रशासनावर वचक नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मावशी, ज्या पद्धतीनं वणी शहरामध्ये समस्या निर्माण झालेली आहे, तुम्हाला नेमकी कोणती समस्या भेडसावते? मला नालीचंच आहे, खूप वास येते, ते मच्छर, त्याच्यात माझी आई पण पडली होती, हात मोडला आईचा, ते नालीचाच खूप त्रास आहे आम्हाला। होऊन नाही राहिले। नक्कीच शहरामध्ये ज्या काही सोयीसुविधा मिळायला पाहिजे ते मिळत नसल्याची ओरड महिला वर्गातून होताना आपल्याला दिसते। माझ्यासोबत दिव्यांग बांधव आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं दिव्यांगांचे प्रश्न सुटले आहेत का, काय सांगाल? सर, सुटलेले आहे। काही दिव्यांगाचे असेच प्रश्न लई प्रमाणात बाकी आहे, ते आता पूर्ण करून साहेब। आता मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, मला 50,000 प्रोत्साहन म्हणजे मिळाले नाही। मी रेग्युलर असूनही मला 50,000 मिळाले नाही। व गेल्या वर्षी मी पीक विमा पूर्ण पाहून गेले कर्मचारी, पण अजून म्हणजे मिळाला नाही। नक्कीच वणी विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर वणी या शहराला ब्लॅक डायमंड सिटी म्हटल्या जाते। अर्थातच या ठिकाणी, या परिसरामध्ये दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात निघतोय, त्यातच शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। एक तुम्ही मतदारसंघातील जागृत नागरिक म्हणून या समस्यांकडे कसं बघताय? मी एक ग्रामीण भागातील व्यक्ती होतो आणि माझा एक शेती हा व्यवसाय आहे। शेतीमध्ये आपण जो माल पिकवतो याची MRP ठरवणार व्यापारी का कास्तकार, हा पहिले यांच्याकडून आपल्याला मुद्दा घेऊन घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर शेतीच्या आज जाण्यासाठी पांधन रस्त्याच्या कोणत्या व्यवस्था नाही आहे, त्या रस्ते नाही, खेड्यामधून अशा परिस्थिती उभ्या होऊन राहिल्या का त्याला शेतामध्ये जाणंसुद्धा कठीण होऊन राहिलं आहे। तर या गोष्टीवर कोणी, आणि हा जो वणी तहसील दिलेली आहे, ती वणी तहसील आज या लोकसभेचं निर्वाचन क्षेत्र कुठं दिलं आहे? चंद्रपूर दिलं आहे, यवतमाळ जिल्हा दिला आहे। या गोष्टीचा पहिलं सर्व गोष्टी सत्तेसाठी सर्वजण आहे ते, पण या कुणाचं जर कोणती अडचण पडली तर यासाठी जायचं कुठं पाहिजे? यवतमाळला जायचं का चंद्रपूरला जायचं? या 3 पंचवर्षात निघलेल्या आहेत त्या
सत्तेमध्ये 2 पंचवर्षा हंसराज भैया अहिरनं काढलेले आहे. ते 1 पंचवार्षिक बाळूभाऊ धानोरकरनं काढली आहे विरोधक म्हणून. त्याच्यानंतर आता 4थी पंचवार्षिक लोकसभेची प्रतिभाबाई धानोरकरची विरोधकच म्हणून चाललेली आहे ती. आणि यामधून मार्ग कोणता निघणार आहे बा, आणि कोण सत्तेमध्ये आल्याच्यानंतर का प्रसंग आहे ते. हा विषय आहे जीव एकीकडे आणि धड एकीकडे असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. त्यांनी कुठली कामं केलेली आहे, काय केली आहे, काय सांगाल? आज 10 वर्षे झाले भारतीय जनता पार्टीचे आमदार सत्तेवर आहे. या 10 वर्षामध्ये असा निष्क्रिय आमदार आजपर्यंत या वणीकर जनतेने कधी बघितला नाही. 20-20 कोटीचे रस्ते हे 5 कोटीमध्ये बनवले गेले आणि अवाढव्य अशी कमिशनची लूट करून यामध्ये ठेकेदार आणि आमदार यांचे खूप पोट भरलेले आहे. आज आमच्या स्थानिक ग्रामीण क्षेत्रामध्ये खरी समस्या आहे ती रस्त्याची. आज ग्रामीण क्षेत्रामध्ये ST महामंडळाच्या बसेससुद्धा गावामध्ये येत नाही. महामंडळाला जर निवेदन दिलं तर तो व्यवस्थापक सांगतो का तुम्ही आमदाराला सांगा रस्ता बनवून द्या. आता आमदार सुद्धा झरी तालुक्यातील लिंगटी या गावाचे आहे. त्याच गावामध्ये मोठ्या प्रमाणातली समस्या असल्याचं आपल्याला नागरिकांकडून ऐकायला मिळते. ज्या पद्धतीनं वणी शहरामध्ये विकास कामं व्हायला पाहिजे होती ती झाली का? नाही, बिलकुल झालेली नाही. एकेकाळी वणी ह्या इंग्रजाच्या काळामध्ये जिल्हा होता आणि त्या पद्धतीने जर विचार केला तर ह्या वणी शहराचा विकास फार मोठ्या झपाट्यानं व्हायला पाहिजे. ह्या वणी शहराला ब्लॅक डायमंड सिटी म्हटले जाते, परंतु नावाला डायमंड फक्त पूर्ण काळं याच्यात पसरलेलं आहे. डायमंड इथून गायब झालेला आहे. सर, खरं सांगायचं असं तर हा देश कृषीप्रधान देश, शेतकऱ्यांचा देश म्हटले जाते, परंतु आज आमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता त्यांचे पांधन रस्ते नाही. त्या रस्त्याच्या संदर्भात कधी कोणी आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्नसुद्धा मांडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना मत मागण्याचा अधिकार राहणार नाही. ह्या भाजपचे आमदार, भाजपचे खासदार होते. तुम्ही आज येथे तुमच्या डोळ्यांनी पाहता ह्या इंग्रजाच्या काळात रेस्ट हाऊस तयार झालेला आहे, त्याचं बसतानसुद्धा येत नाही. आणि हे सारे दिवस आमदार लोक, खासदार लोक ह्या रेस्ट हाऊसमध्ये येतात आणि रेस्ट हाऊसमधून निर्णय घेतात. आणि ग्रामीण भागाचा तर विशेष सोडा. मी मारेगाव तालुक्यातून येतो. वणी, मारेगाव आणि झरी 3 तालुका मिळून विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे, परंतु विद्यमान आमदारांनी मारेगावला बसस्टँडसुद्धा नाही आहे. महिला शौचालयाला जातो म्हटलं तर त्यांना फार मोठ्या अडचणीला सामना करावा लागते. वणी शहरामध्ये प्रामुख्याने प्रचंड विविध समस्या आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांना मिळाले आहे. येणारा आमदारसुद्धा महाविकास आघाडीचा येईल असे मला वाटते. नक्कीच येणारा आमदार महाविकास आघाडीचा असेल असा ठाम विश्वास येथील वणीकर व्यक्त करताना आपल्याला दिसते. भाजप आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त होताना आपल्याला दिसते. नेमकी नाराजी का व्यक्त होताना दिसते? कारण ते मतदारसंघाचे आमदार नसून फक्त भाजपचे आमदार आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे कार्यकर्ते कोणते काम मागायला गेले त्यावेळेस त्यांनी जे उद्धटपणे उत्तरं दिली ग्रामीण भागातील जनतेला की मी वणी शहरात जर 10 लाख रुपयाचा निधी दिलात मला इथे 500 मते मिळतील, ग्रामीण भागात तुमच्या गावात मला मतदान मिळत नाही. जे तो भाजपचा अजेंडा राबवणारा आमदार असल्यामुळं आणि या तालुक्यात प्रचंड बेरोजगारी आहे. जरी कोळसा डोलोमाईटच्या खाणी असल्या तरी या ठिकाणी एकही उद्योग आमदारांनी MIDC किंवा कुठेही आजपर्यंत आणलेला नाही. शिक्षणाचा बट्ट्याबोळ आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला भाव नाही. या संदर्भात हा आमदार 10 वर्षात सभागृहात एकही दिवस कधीच बोलला नाही. एकाही अधिवेशनात त्याने एकही शब्द काढलेला नाही. त्याचा परिणाम म्हणून लोकसभेमध्ये लोकांनी, शेतकऱ्यांनी प्रामुख्याने प्रतिभाताई धानोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी केला आणि या मतदारसंघात प्रतिभाताईला भरपूर अशी लीड दिलेली आहे. त्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार नेमकं 3 पक्ष येतात महाविकास आघाडीमध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट. यापैकी कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळेल? यावेळेस जर काँग्रेसला उमेदवारी मिळेल त्यातही संजय खाडे यांना जर उमेदवारी मिळाली तर प्रचंड मताधिक्याने संजय भाऊ खाडे या ठिकाणी विजयी होतील असा मला विश्वास आहे. कारण संजय खाडे यांना जर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर ते नक्कीच विजयी होतील असा देखील विश्वास व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पर्यंत जे सत्ताधारी पक्ष जे सत्ता भोगून गेले आहेत, बघितलं आपण वणी परिसरात बघितलं तर
भरपूर असे धूळ वगैरे प्रदूषण, कारण आजपर्यंत प्रदूषण आणि पाणी टंचाई हा खूप मोठा प्रश्न आहे वणीतला. आणि त्यानंतर बेरोजगारी, वणी परिसरात भरपूर अशा खाणी असून आणि कंपन्या असून बेरोजगारीचा आकडा खूप मोठा आहे. आणि मी बघतो की सत्ताधारी पक्ष हे निवडणुकीवर 2 या 3 महिने असताना कामाला येतात आणि बाकी दिवस कुठे जातात, हा खूप मोठा प्रश्न आहे. तिथून मला वाटते की राजूभाऊ उंबरकर हे सातत्याने 5ही वर्ष काम करणारे एक नेते आहे, असं माझं मत आहे. नक्कीच राजू उंबरकर यांची उमेदवारी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे, ते कामाला देखील लागलेले आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की महायुती आणि महाविकास आघाडीकडून नेमका वणी विधानसभासाठी उमेदवार कोण देणार, कोणाला जे तिकीट मिळणार, हा प्रश्न असतानाच वणी विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामं किती प्रमाणात झाली? वणी विधानसभा क्षेत्रामध्ये आजपर्यंत विकास कामं जे दिसून येत आहे त्याबद्दल तुम्ही आत्ताच जो प्रश्न विचारला त्यांना राजूभाऊबद्दल आजपर्यंत त्यांनी सुद्धा बोलले नाही. पण आजपर्यंत राजूभाऊनी जे 5 वर्षापासून सतत कार्यरत असणारे, 5 वर्ष म्हणण्यापेक्षा 18 वर्षापासून जेव्हापासून मंच स्थापन झाला त्यावेळेसपासून वणी विधानसभा क्षेत्रामध्ये राजूभाऊ हे अत्यंत तळागाळात जाऊन काम करणारे. आजसुद्धा एक 2 दिवसा अगोदरची गोष्ट आहे, पांढरण रस्त्याचा तुम्ही जो बिकट प्रश्न मानता, आज राजूभाऊ लाखापूर बोर्डा इथे स्वतःहून पांढरण रस्ते करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवित आहे, तो झाला. आणि आरोग्यविषयक जर तुम्ही प्रश्न मांडले किंवा प्रश्न विचारले लोकांना, तर वणी विधानसभा क्षेत्रामध्ये आरोग्य हा सगळ्यात मोठा बिकट प्रश्न आहे. कारण इथे आजूबाजूला खाण क्षेत्र आहे. अलीकडेच मनसे नेते आणि राजू उंबरकर यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन उपजिल्हा रुग्णालयाची मागणी केली आणि त्यांनी त्याचा विषय कुठपर्यंत मार्गी लागला? त्याचा विषय तो मार्गी लागला आहे. आणि त्यांनी सावंत यांनी एक शब्द दिला आहे भाऊला, का बा तुम्ही जसे कार्यरत राहाल त्याप्रमाणे आम्ही ते सभागृहात मांडून ते आम्ही त्यांना पारित करू. पण शहरामधले नेमका आमदारांनी कुठली प्रश्न सोडवली आणि कोणती प्रश्न सोडवली नाही? गेल्या 10 वर्षात संजू रेड्डी बोतकुलवार आमदार साहेबांनी वणी विधानसभेला 2000 करोडचा विकास निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आता हे विरोध वगैरे तर चालतच राहणार, कारण की पक्ष कोणी एकाचा नसतो, प्रत्येकांचे आपापले मतं असतात. पण संजू रेड्डी बोतकुलवार आले तेव्हापासून आमदार साहेब प्रत्येक रस्ते वणीचे तुम्ही बघू शकता, प्रत्येक रस्ते झालेले आहे. आणि राहिला प्रश्न ते पाण्याचा म्हणताय, पिण्याच्या पाण्याचा 140 करोडची पाणी पुरवठ्याची आत्ता मंजूर झालेली आहे, त्याचं टेंडरही झालं. ज्याचं नाही कोणी त्यांनी जा वणी, ही वणी शहरासाठी अतिशय प्रसिद्ध म्हण आहे. मी आणखी काही प्रश्न आपण माझ्यासोबत महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, त्याचा येणाऱ्या निवडणुकीत कसा इम्पॅक्ट पडेल? त्याचा निवडणुकीमध्ये इम्पॅक्ट काहीच नाही पडत, कारण ते 1500 रुपये आहे ना, निव्वळ फक्त निवडणूक होण्यापर्यंतच आहे. त्याचा आमच्या महिलांवर कोणताही चांगला प्रभाव पडणार नाही. त्यांच्याखेरीज एका महिलेचं मी असं ऐकलं आहे की जीव गेला आहे. त्या 1500 रुपयासाठी जर कोणाचा जीव जात असेल तर ही महिलांसाठी योजना एकदम भुक्कड आहे. नक्कीच मी आणखी महिलांना बोलता करण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई, ज्या पद्धतीनं महिला राज्यामध्ये बरेचसे अप्रिय घटना घडतात, महिला सुरक्षित नसल्याची ओरड होते आणि अशात मुख्यमंत्री माझी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. 1500 रुपयावर तुम्ही समाधानी आहात? नाही, मुलींची जे आता होऊन राहिले बोलतात ते आवश्यक आहे ना, पैशाचं काय करायचं आहे? पैसे जरुरी आहे का? आता मुलं त्याच्या होऊन राहिले, त्याच्यात तुम्ही करा ना, ते करा. सरकारकडून काय अपेक्षा आहे? महागाई कमी करायची आहे आणि आमच्या रोडची कामं करून द्या. फक्त रोड झाला पाहिजे आणि नालीची समस्या आमची आहे, फक्त नाली बनवून पाहिजे आम्हाला. फक्त तुमच्या स्थानिक आमदाराच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहात? किती लोक पडली आहे. येणारा आमदार तुम्हाला कोणत्या पक्षाचा पाहायला? जो काम करेल तो आमदार पाहिजे आम्हाला. एखाद्याचं नाव नाव असं जे काम करेल त्यांचं नाव घेऊ ना. आता तर कोणीच नाही करत आहे. तू काय सांगते? मी काही सांगत नाही. आमची नाली आणि आमचा रोड आम्ही पडला, पाय मोडला, नाली पडला, पाय मोडला, चालता येऊन नक्कीच वणी प्रॉपर वणी शहराची संख्या जवळपास लाखाच्या घरातनी आहे आणि या शहरामध्ये सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात
स्पेशल इथले भाजपचे आमदार संजय रेड्डी बोतकुलवार अपयशी ठरल्याचं एका गटातून दबक्या आवाजातून चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. या मतदारसंघामध्ये तिहेरी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनसे, महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी जनता आणि मतदार राजा कोणाच्या बाजूनं कौल देतं हे तेवढंच पाहणं गरजेचं ठरणार आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.